संदीप शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा वाढता प्रतिसाद। वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला संग्रामपूर तालुक्यात भरघोस पाठिंबा मिळतोय। 10 फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातून सुरुवात झालेल्या या यात्रेने 3 तालुक्यांचा प्रवास पूर्ण केलाय। आता ही यात्रा पुढील तालुक्यात जाणार आहे। जिल्ह्याच्या विकासाचा विजन घेऊन संदीप शेळके जिल्हाभर फिरत आहेत। या परिवर्तन रथयात्रेने जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय। आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासाची 3 तेरा वाजवल्याचा आरोप संदीप शेळके यांनी केला आहे। मला एकदा संधी द्या, जिल्ह्याचा कायापलट करून दाखवतो अशी साथ संदीप शेळके घालत आहेत। दरम्यान परिवर्तन रथयात्रेदरम्यान संदीप शेळके गळ्यात मृदंग घालून विठू नामाचा गजर करताना दिसले। आपण हाडाचे वारकरी आहोत, पंढरीचे वारकरी आहोत। विठू नामाचा गजर केला की सारा शिनभंग उतरतो। जिल्ह्याच्या विकासासाठी विठुराया देखील आपल्या पाठीशी असल्याचे संदीप शेळके म्हणाले। संदीप शेळके यांचा जनाधार यात्रेमुळे बुलढाणा मतदारसंघातील अनेक स्त्रिया पुरुष आता यांच्या यात्रेमध्ये जुळत असून ग्रामीण भागातील स्त्रिया समोर येऊन त्यांचं स्वागत सुद्धा करीत आहेत, ओवाळणी सुद्धा करीत आहेत। यामुळे अनेक नेत्यांना असं वाटू राहिलं की कुठे आपला मतदार तर त्यांच्या जवळून दूर होत नाही ना। या उलट संदीप शेळके यांना संपूर्ण मतदारसंघामध्ये जनसमर्थन मिळत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संदीप शेळके नक्की मार्गी लावतील अशी आशा प्रत्येक जनमानसांच्या मनामध्ये दिसून येत आहे।